आले, काय सांगाल? हे आंदोलन खूप दिवसापासून चाललेलं 753 इंदोर हैदराबाद हायवे जो आहे त्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने मुक्ताईनगर आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल भावाचा मोबदला देऊन खऱ्या बोळवण करण्याचं काम या शासनाने केलेलं आहे। मधल्या काळात शासनातले माननीय मुख्यमंत्री आणि माननीय महसूल मंत्र्यांची चर्चा होऊन या संदर्भात तोडगा निघण्याच्या दृष्टिकोनातून सगळे प्रयत्न चालले आणि उद्याही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि गडकरी साहेबांची मीटिंग या सगळ्या महाराष्ट्राच्या प्रकल्पासंदर्भात आहे। मला असं वाटतं की त्या प्रकल्पाच्या संदर्भात जोपर्यंत महाराष्ट्र सरकारचा निर्णय होत नाही तोपर्यंत या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी वाट पाहिली पाहिजे आणि काम जे बंद आहे ते बंद ठेवलं। योग्य मोबदला मिळाला तर शेतकरी जमीन द्यायला तयार आहे। तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा या प्रोजेक्टला विरोध आहे का तर नाही, फक्त त्यांना जे त्यांच्या जमिनीला आज खऱ्या अर्थाने कवडीमोल जे भाव मिळतात, जे हायवे लगत आहे 753 हे योग्य मोबदला मिळाला तर या होणाऱ्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये किंवा देशाच्या सहभाग राहणार आहे, सपोर्ट राहणार आहे। पण त्यांच्या रास्त भावना समजून घेतल्या पाहिजे। आज त्या संदर्भात आम्ही खऱ्या अर्थाने आलोय। मोठं पोलीस बळ घेऊन आज कॉन्ट्रॅक्टर आणि नॅशनल हायवेने ते आंदोलन चिरडण्याचा जो प्रयत्न केला त्या संदर्भात त्यांना विनंती केली आणि थांबवण्याचा प्रयत्न केला की हा थांबवा, 2-4 दिवसामध्ये चर्चा होऊन लवकरात लवकर याच्यावर सरकार चांगला निर्णय घेईल आणि माननीय मुख्यमंत्री नितच शेतकऱ्यांना योग्य भाव देतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि तो निर्णय लवकरात लवकर होईल। मी त्यांच्या आंदोलनामध्ये खांद्याला खांदा लावून सहभागी आहे। ते जे करतील त्याच्याबरोबर आम्ही राहू, कारण त्यांचा योग्य पद्धतीने मोबदला मिळाला पाहिजे हीच रास्त मागणी आहे। त्याच्याबरोबर